नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपली पहिली ऑनलाईन क्लासेस आहे. पहिली तासिका आहे. आपण बीकॉम फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर उन्हाळी 2021 परीक्षेची तयारी करणार आहोत आणि माझा विषय आहे स्टॅटिस्टिक्स अँड बिझनेस मॅथमॅटिक्स, बीकॉम फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर. आपण आज पहिल्या युनिटची सुरुवात करणार आहोत. तर पहिला युनिट्स आहे आपला स्टॅटिस्टिक्स अँड मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. याच्यात आपण शिकणार आहोत जॉमेट्रिक मीन, हार्मोनिक मीन, मीन, मीडियन अँड मोड. अशा प्रकारचा जो काही या युनिट्समध्ये सिलेबस आहे हा पूर्णपणे आपण सिलेबस शिकूया आणि आज आपण सुरुवात करूया. तर जो काही आपला पहिला युनिट्स आहे स्टॅटिस्टिक्स अँड मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी, याच्यात 3 सिरीज आहेत. मीन, मीडियन आणि मोडचे 3 सिरीज आहेत. त्या म्हणजे सिंपल सिरीज, डिस्क्रीट सिरीज आणि कंटिन्युअस सिरीज. आपल्याला ह्या सिरीज कशा प्रकारे ओळखता येतील याच्यावर आपण तर नंतर चर्चा करूयाच, पण आपल्याला जो काही कॅल्क्युलेशन करायचं आहे मीन, मीडियन अँड मोड, तर याच्यावर आपण सविस्तरपणे अभ्यास करूया आणि पूर्ण नोट्स आम्ही तुम्हाला देऊया. हे जे काय आम्ही व्हिडिओ बनवणार आहोत हे जो काय आपला कॉलेजचा ग्रुप बनलेला आहे या ग्रुपवर सुद्धा पाठविणार आहोत आणि यूट्यूबवर सुद्धा आपण पाठविणार आहोत. म्हणजे जेणेकरून तुम्हाला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता आणि तुम्ही आपल्याकडे त्याची नोंद करू शकता, त्याचा नोट्स तयार करू शकता. म्हणून आपण आज या तासिकेमध्ये पहिल्या युनिटवर चर्चा करणार आहोत. तर स्टॅटिस्टिक्स अँड मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. तर याच्या आपल्याला 3 सिरीज आहेत, सिंपल सिरीज, डिस्क्रीट सिरीज आणि कंटिन्यू सिरीज. तर याचे जे काही फॉर्म्युले आहेत सिंपल सिरीज नुसार आपल्याला मीन, मीडियन, मोड काढण्यासाठी कोणते फॉर्म्युले आहेत, नंतर डिस्क्रीट सिरीजमध्ये आपल्याला मीन, मीडियन, मोड काढण्यासाठी कोणते फॉर्म्युले आहेत आणि कंटिन्यू सिरीजमध्ये आपल्याला मीन, मीडियन, मोड काढण्यासाठी कोणत्या फॉर्म्युल्याचा वापर करावा लागेल, हे संपूर्ण फॉर्म्युले मी तुम्हाला ग्रुपवर पाठवलो आहे. तुम्ही एक सेपरेट रजिस्टर मोठा रजिस्टर तुम्ही या सब्जेक्टसाठी घ्या आणि या नोट्स तुम्ही त्याच्यावर संपूर्ण डिटेल लिहा. मी तुम्हाला संपूर्ण डिटेल देणार आहे या सब्जेक्टचं, या सिलेबसचं. तर आज आपण सुरुवात करूया पहिल्या उदाहरणाची आणि मी तुम्हाला संपूर्ण फॉर्मॅट पाठवलेलो आहे. तर बघा, सिलेबस सुद्धा मी तुम्हाला पाठवलो आहे. 4 युनिट्स आपल्याला दिलेले आहेत आणि आपल्याला 4 युनिट्स हे 100 मार्कासाठी असतात, 1 युनिट्स 25 मार्कासाठी. तर असे एकूण 4 युनिट्स हे 100 मार्कासाठी असतात. त्याच्यापैकी एका युनिट्सवर 5 मार्क, असे एकूण 4 युनिटवर 20 मार्क हे तुमचे इंटरनल असाइनमेंट असतात आणि उरलेला 80 मार्क तर याच्यावर तुमचा थेरिटिकल पेपर होतो आणि थेरिटिकलमध्ये एका युनिट्ससाठी तुम्हाला 20 मार्क विचारतील. 20 मार्कासाठी तुम्हाला 1 युनिट अशा प्रकारे विचारेल. तर आपण आज सिंपल सिरीजची सुरुवात करूया. ज्या काही आपल्याला 3 सिरीज दिलेल्या आहेत उदाहरणात, तर त्या 3 सिरीजपैकी आज आपण सिंपल सिरीज पासून सुरुवात करूया जेणेकरून तुम्हाला सोपं होईल. तर सिंपल सिरीजवरचं मीन, मीडियन आणि मोड, मध्यका आणि भूयिष्ठ हे असे आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागतं आणि तुमचा हा जो पेपर असतो आहे तो इंग्लिशमध्ये असतो आहे, इंग्लिश मीडियममध्ये असतो आहे आणि म्हणून आपण या विषयावर आपण मराठीत शिकवलेले योग्य राहणार नाही, कारण आपल्याला इंग्लिशमध्ये शिकावं लागेल. तर मी तुम्हाला ग्रुपवर उदाहरण पाठवलं आहे, तरी मी एकदा या उदाहरणाचं तुमच्यासमोर वाचन करतो आहे. कॅल्क्युलेशन मीन, मीडियन अँड मोड. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. सिरियल नंबर तुम्हाला दिलेला आहे. सिरियल नंबर तुम्हाला सिरियल नंबरनुसारच दिलेले आहेत. फर्स्ट म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणजे 1 to 9 पर्यंत तुम्हाला सिरियल नंबर दिलेले आहेत. दुसरा कॉलम तुम्हाला दिलेला आहे मार्क्स. तुम्हाला दुसरा कॉलम दिलेला आहे मार्क्स तुम्हाला अशा प्रकारे दिलेले आहेत बघा. 20, 24, 26, 34, 38, 46,
50, 54 अँड 60 म्हणजेच 20, 24, 26, 34, 38, 46, 50, 54 आणि 60 अशा प्रकारे तुम्हाला मार्क्स दिलेले आहेत आणि शेवटची लाईन तुम्हाला दिलेली आहे फाइंड आउट दी मीन, मीडियन अँड मोड. तर तुम्हाला मी एकदा पुन्हा फॉर्म्युला लिहून देतो आहे सिंपल सिरीजवरचं मी. सिंपल सिरीज मीन फॉर्म्युला, मीन याला शॉर्ट फॉर्म स्मॉल ए, मीन म्हणजे स्मॉल ए शॉर्ट फॉर्म इज इक्वल टू x प्लस समेशन dx अपॉन n, समेशन dx अपॉन n हा तुमचा फॉर्म्युला आहे. मीनला शॉर्ट फॉर्म ए म्हटला जातो आणि म्हणजे ए इज इक्वल टू x प्लस समेशन dx अपॉन n. मीडियनचा फॉर्म्युला, मीडियनला स्मॉल m म्हटला जातो आहे. याचा फॉर्म्युला आहे दी साइज ऑफ n प्लस 1 अपॉन टूथ एटम. फॉर्म्युला आहे मीडियनला शॉर्ट फॉर्म m म्हटला जातो आहे. केव्हा परीक्षेत तुम्हाला AMZ असं विचारतो आहे म्हणून कन्फ्युजन व्हायची गरज नाही. आपल्याला दोन्ही मेथड माहीत असायला पाहिजे की मीनला शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतात. मीनला शॉर्ट फॉर्म मध्ये ए म्हटला जातो आहे, मीडियनला शॉर्ट फॉर्म एम आहे आणि मोडला शॉर्ट फॉर्म झेड आहे. तर मीनचा फॉर्म्युला आहे ए इज इक्वल टू एक्स प्लस समेशन dx अपॉन n. मीडियन म्हणजे एम इज इक्वल टू दी साइज ऑफ n प्लस 1 अपॉन टूथ एटम, th लागलेला आहे टूथ एटम. अँड लास्ट पॉइंट इज मोड, मोडला शॉर्ट फॉर्म आहे z इज इक्वल टू 3m मायनस 2a, 3m मायनस 2a किंवा जी संख्या वारंवार रिपीट होत असेल, ती संख्या आपण मोड म्हणून आपल्याला स्वीकारता येतो आहे. म्हणजेच मॅक्झिमम रिपीटेड व्हॅल्यू इज नॉट गिवन, सो फॉलोइंग फॉर्म्युला शुड बाय अप्लाय. जेव्हा जर एकच संख्या वारंवार रिपीट होत नसेल, तर आपल्याला शुड बी दी बाय अप्लाइंग फॉर्म्युला, आपल्याला फॉर्म्युलाचा उपयोग करावा लागेल. आणि जर एकच संख्या वारंवार रिपीट होत असेल, जास्त टाइम ती संख्या रिपीट होत असेल, तर आपल्याला तीच संख्या आपल्याला मोड म्हणून घ्यावी लागेल. पण हा जो काही उदाहरण तुम्हाला दिलेला आहे याच्यात अशी कोणतीच संख्या नाही आहे की ती वारंवार रिपीट झालेली आहे. म्हणून या उदाहरणासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला लागेल. आणि जर एक संख्या वारंवार रिपीट होत असेल तर तुम्हाला डायरेक्ट मोड म्हणून ती संख्या घेता येईल, स्वीकारता येईल. तर हे झाले तुमचे सिंपल सिरीज वरील मीन, मीडियन, मोड काढण्याचे फॉर्म्युले. मीन म्हणजे शॉर्ट फॉर्म ए, बघा मी लिहून दिलो आहे तुम्हाला. मीन शॉर्ट फॉर्म ए इज इक्वल टू एक्स प्लस समेशन dx अपॉन n. मीडियन म्हणजे स्मॉल m is equal to the size of n plus 1 upon tooth atom. and last point is the mode. mode म्हणजे त्याला शॉर्ट फॉर्म z आहे. z is equal to 3m minus 2a. 3m minus 2a बघा m आणि a हे तुम्हाला दोन्ही पॉइंट्स इथे दिलेले आहेत. तर मी ऑलरेडी इथे तुम्हाला लिहून दिलं m म्हणजे मीडियन आणि a म्हणजे मीन. समजलं फॉर्म्युला? हे तुम्ही लिहून घ्या. याची फोटोकॉपी सुद्धा मी तुम्हाला ग्रुपवर पाठवलो आहे, ते सुद्धा तुम्ही सारखंच आहे लिहून घ्यायचं आणि समजून घ्यायचं आहे. तर आपण सुरुवात करूया पहिल्या उदाहरणाची. उदाहरण मी तुम्हाला समजून सांगितलं आहे. उदाहरणात 2 सिरीज दिलेल्या आहेत, ती 2 कॉलम दिले आहेत. तर एक कॉलम आहे सिरियल नंबरचा आणि दुसरा कॉलम दिलेला आहे मार्क्सचा. तर बघा डिनोटिंग करावं लागेल आपल्याला. जर उदाहरणार्थ ऑलरेडी डिनोटिंग असेल, कोणत्याही नावाने जर आपल्याला सिरीज दिली असेल तर त्याला एक्स
आणि वाय मध्ये तुम्हाला डिनोटिंग करावं लागेल, कारण की आपल्याला फॉर्म्युलामध्येच एक्स आणि वाय काढावा लागतो आहे. तर सिरियल नंबर तुम्हाला 1 ते 2 दिलेला आहे. तर कॅल्क्युलेशन ऑफ मीन डिनोटिंग बाय serial number is X series. Serial number is X series. पण याच्यात आपल्याला सिरियल नंबरचा मेन्शन जास्त प्रमाणात होणार नाही, कारण की ऑलरेडी आपल्याला सिरियल नंबर दिलेले आहेत आणि नंतर तुम्हाला मार्क्स दिलेले आहेत. तर डिनोटिंग बाय मार्क्स इज एक्स सिरीज. डिनोटिंग बाय मार्क्स इज एक्स सिरीज. जो तुम्हाला मार्क्सचा कॉलम दिलेला आहे त्याला आपल्याला एक्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल, म्हणजेच एक्स. आता इथून तुमची सुरुवात होतो आहे. बघा, एक्स तुम्हाला दिलेला आहे, म्हणजे सिरियल नंबर दिलेले आहेत 20, 24, 26, 34, 38, 46, 50, 54 आणि 60 अशा प्रकारे तुम्हाला मार्क्स दिलेले आहेत आणि आपण त्या मार्क्सला डिनोटिंग केलेले आहोत. मार्क्सला आपण एक सिरीज मध्ये डिनोटिंग केलेले आहोत. तर बघा, एक्स नंतर dx डेविएशन फ्रॉम assumed mean फ्रॉम x सिरीज. dx तुम्हाला डेविएशन घ्यायचं आहे, assumed mean घ्यायचा आहे. तुम्हाला x मधूनच हा जो कॉलम दिलेला आहे x चा, या x मधूनच तुम्हाला dx चा कॉलम कॅल्क्युलेशन करायचा आहे आणि एखादी संख्या तुम्हाला कोणतीही म्हणून dx घ्यायचा आहे. कोणती एखादी संख्या घ्या, तुमचं कॅल्क्युलेशन मात्र सर्वांचं सारखं निघेल. कोणतीही जरी तुम्ही संख्या घेतली तरी सर्वांचं उत्तर मात्र सारखं येईल. तर dx आपण कोणती एक संख्या घेऊ, 34 घेऊया. मी 34 घेतलो आहे. तुम्ही दुसरी संख्या घेऊन बघा, आपला जो काही मीन निघेल तो सारखं निघेल. ठीक आहे. तर dx आपण 34 घेतलेले आहोत. पण जी संख्या तुम्ही घ्याल त्या संख्येसमोर मात्र शून्य येईल. शून्य लिहावं लागेल, शून्य येईल, कारण आपण ती संख्या assumed mean म्हणून घेत आहोत. डेविएशन फ्रॉम assumed mean म्हणून आपण ती संख्या घेत आहोत. 34 आपण इथे डेविएशन फ्रॉम मीन घेतलेले आहोत. तर 34 आपण dx म्हणून घेतलेले आहोत. तर या 34 ची तुलना या बाकी संख्यासोबत तुम्हाला करायची आहे. तर बघा किती संख्या येईल त्याची तुलना करायची. 34 पेक्षा 26 लहान आहेत. कितीने लहान आहेत बघा, 8 ने लहान आहेत, बरोबर आहे, म्हणून -8. 34 पेक्षा 24 लहान आहेत. कितीने लहान आहेत, 10 ने लहान आहेत, बरोबर आहे, म्हणून -10. 34 पेक्षा 20 लहान आहेत. कितीने लहान आहेत, 14 ने लहान आहेत, म्हणून -14. 34 पेक्षा 38 मोठे आहेत, 4 ने मोठे आहेत. 34 पेक्षा 46 कितीने मोठे आहेत, 12 ने मोठे आहेत. 34 पेक्षा 50 मोठे आहेत. कितीने मोठे आहेत, 14 ने मोठे आहेत. सॉरी 16 ने मोठे आहेत, 16 ने मोठे आहेत. 34 पेक्षा 54 कितीने मोठे आहेत, 20 ने मोठे आहेत. आणि 34 पेक्षा 60 कितीने मोठे आहेत, 26 ने मोठे आहेत. कितीने मोठे आहेत, 26, म्हणून प्लस मध्ये. बघा, खूप महत्त्वाचा पॉइंट्स आहे आणि इथूनच आपल्याला सुरुवात करायची आहे. प्रत्येक उदाहरणात जो dx आहे हा पिछा सोडणार नाहीये किंवा तुमचा पाठलाग सोडणार नाहीये. म्हणून तुम्ही लक्ष द्या की एक सिरीज आपल्याला उदाहरणात दिलेली राहील किंवा तुम्हाला डिनोटिंग करावं लागेल. त्या एक सिरीज मधून तुम्हाला डेविएशन फ्रॉम assumed mean म्हणून घ्यायचा आहे, म्हणजे dx चा कॉलम घ्यायचा आहे. हा जो dx घेताना x च्या कॉलम मधून कोणतीही एक संख्या तुम्हाला स्वच्छ इच्छेने
घ्यायची. आपण इथे 34 घेतलेले आहेत म्हणून 34 इथं घेतलेले आहेत, तर 34 इथं लिहावं लागेल. 34 घेतलेले आहेत म्हणून आपण संख्या शून्य राहणार आहे. आता या संख्येची तुलना या संख्येसोबत आणि या संख्येसोबत करावी लागेल. जर या संख्येसोबत जी काही संख्या लहान असेल तर मायनस मध्ये येईल आणि या संख्येसमोर जी काही संख्या मोठी असेल तर ती प्लस मध्ये येईल. बरोबर आहे. तर आपण त्याच पद्धतीचा आपण इथं उपयोग केलेला आहे. 34 पेक्षा या संख्या ज्या आहेत ह्या लहान आहेत. 8, 10 आणि 14 म्हणजे 34 पेक्षा 26 8 ने लहान आहेत म्हणून -8. 34 पेक्षा 24 10 ने लहान आहेत म्हणून -10. 34 पेक्षा 20 14 ने लहान आहेत म्हणून -14. 34 पेक्षा 38 मोठे आहेत 4 ने मोठे आहेत म्हणून +4. 34 पेक्षा 46 12 ने मोठे आहेत म्हणून +12. 34 पेक्षा 50 16 ने मोठे आहेत म्हणून +16. 34 पेक्षा 54 20 ने मोठे आहेत म्हणून +20 आणि 34 पेक्षा 60 26 ने मोठे आहेत म्हणून +26. आता याच्या नंतर कॉलम येणार आहे dx स्क्वेअर. dx स्क्वेअर. आता याचा स्क्वेअर काढायचा आहे 14 चा स्क्वेअर. 14 गुणिला 14 कराल तर 196. बघा 14 गुणिला 14 कराल तर -14 गुणिला -14 मायनस प्लस आणि येणारा उदाहरण उत्तर 196. मायनस प्लस होतो आहे लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही पहिल्या वर्गापासून शिकत आलेले आहात चिन्हांची बेरीज. मायनस म्हणजे आपल्याला 14 चा स्क्वेअर काढायचा आहे तर 14 गुणिला 14 196. अशा प्रकारे -14 गुणिला -14 प्लस 196. इथं प्लसचं चिन्ह लिहायची आवश्यकता नाही. प्लसचं चिन्ह नाही लिहिले तर ती ऑलरेडी संख्या प्लस मध्ये असतो आहे. -10 गुणिला -10 100. 8 गुणिला 8 64. 0 16. 144 येतो का? 12 गुणिला 12 144. 16 गुणिला 16 256. 20 गुणिला 20 400 आणि 26 गुणिला 26 676. समजलं dx स्क्वेअर कशा पद्धतीने निघालेला आहे. याचा स्क्वेअर काढायचा म्हणजे 14 गुणिला 14 196. 10 गुणिला 10 100. 8 गुणिला 8 64. 0 गुणिला 0 0. 4 गुणिला 4 16. 12 गुणिला 12 144. 16 गुणिला 16 256. 20 गुणिला 20 400. 26 गुणिला 26 676. तर हा झाला तुमचा टेबल तयार. आता याचं व्हॅल्यू काढूया आपण. n किती राहणार ते बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9. तुम्हाला 9 टाइम्स संख्या दिलेली आहे. तुम्हाला सिरियल नंबर सुद्धा शेवटचा 9 दिलेला आहे म्हणजेच n काय राहणार आहे 9. नंतर dx स्क्वेअर. dx स्क्वेअर आता याची तुम्हाला बेरीज करावी लागेल तर समेशन dx येणार आहे. बरोबर आहे. आता याच्यात दोन प्रकारच्या संख्या दिलेल्या आहेत. मायनसची संख्या दिलेली आहे आणि प्लसची संख्या सुद्धा तुम्हाला दिलेली आहे. बघा मायनसच्या काही संख्या दिलेल्या आहेत आणि काही संख्या प्लसच्या दिलेल्या आहेत. तर तुम्हाला मायनस वाल्यांची बेरीज वेगळी करायची आहे आणि प्लस वाल्यांची बेरीज सुद्धा वेगळी करायची आहे. तर बघा मायनस वाल्यांची बेरीज किती आहे. -14 आणि 10 24 आणि 8 किती होतील 32. मायनस वाल्यांची बेरीज आहे -32. प्लस वाल्यांची बेरीज करून बघा 4 आणि 12 16 16 16 32 32 32 42 52. 52 आणि 26 52 प्लस 26 78. 4 प्लस 12 प्लस 16 प्लस 20 प्लस 26 78 येत आहे. 4 प्लस 12 प्लस 16 प्लस 20 प्लस 26 याची बेरीज आहे 78. समजलं. dx काढताना आपल्याला दोन प्रकारच्या संख्या दिलेल्या असतील. त्या म्हणजे मायनस मध्ये काही संख्या दिलेल्या असतील आणि प्लस मध्ये काही संख्या दिलेल्या असतील. तर मायनस वाल्या ज्या संख्या आहेत त्याची बेरीज वेगळी करायची आणि प्लस वाल्यांची बेरीज वेगळी करायची. आपण जे काही 32 लिहिलं मायनस मध्ये
तर -14 -10 आणि -8 या तीन संख्येची बेरीज आहे 32 म्हणून -32. याच्यानंतर प्लस वाल्यांची बेरीज आपण केलेली आहे बघा +4 +12 +16 +20 +26 याची बेरीज आहे 78. तर मोठ्या संख्येत चिन्ह लावायचा, मोठ्या संख्येत चिन्ह आहे प्लस, तर इथं प्लस लिहून टाकायचं आणि 78 मधून 32 मायनस करायचं, तर किती उरतील 46. तर हे किती उरतील तुमचे 46 46. नंतर समेशन dx स्क्वेअर. आता समेशन dx स्क्वेअर मध्ये सर्व संख्या प्लस मध्ये आहे, तर बेरीज करा 196 प्लस 100 प्लस 64 प्लस 16 प्लस 144 प्लस 256 प्लस 400 आणि 676 1852. समेशन dx स्क्वेअर इज इक्वल टू 1852. 196 100 64 16 144 256 400 आणि 676 याची बेरीज आहे 1852. तर हा झाला तुमचा टेबल तयार. आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे मीन. कॅल्क्युलेशन करायचं आहे मीन. ये पॉइंट कैलकुलेशन ऑफ मीन शॉर्ट फॉर्म ये फार्मूला है ये इज इक्वल टू x प्लस समेशन dx अपॉन n. समेशन dx अपॉन n. तर ये इज इक्वल टू x. x ची व्हॅल्यू म्हणजे dx किती आहे 34 प्लस समेशन dx किती आहे 46 आणि n किती आहे 9. तर ये इज इक्वल टू 34 प्लस 46 भागिला 9 46 भागिला 9 5.11 5.11. तर ये इज इक्वल टू 34 अधिक 5.11 म्हणजे 39.11. हा झाला तुमचा मेन. समजला आहे, खूप सोपा आहे. तुम्हाला समजत नसेल तर मला तुम्ही विचारा आणि तुम्हाला सांगतो आहे की असं तुम्ही एक शेड्यूल तयार करा की जर आपले या युनिटवर जर 10 उदाहरण होत असतील आणि 10 उदाहरण झाल्यानंतर तुम्ही आपल्याकडे लिहून घेत असाल आणि प्रत्येक उदाहरणात तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स लिहून ठेवायचे की तुम्हाला डाऊट्स कोणत्या पॉईंट्समध्ये येतो आहे. आणि असे जर डाऊट्स घेऊन तुम्ही 10 उदाहरण किंवा 15 उदाहरण झाल्यानंतर तुम्ही कॉलेजला एक दिवस भेट द्या. तुमचे पूर्ण डाऊट्स आपण सोल्युशन करूया, सोडवून करूया, त्याचं आपण निराकरण करूया. म्हणून तुम्ही जोपर्यंत लिहिणार नाही तोपर्यंत तुम्हाला डाऊट्स येणार नाही आणि जोपर्यंत तुम्हाला डाऊट्स येणार नाही तोपर्यंत तुम्हाला पूर्णपणे उदाहरण समजणार नाही. तर हा झाला आपला पहिला पॉइंट्स मेन. आता पॉइंट्स नंबर बी कॅल्क्युलेशन ऑफ मीडियन. कॅल्क्युलेशन ऑफ मीडियन म्हणजेच या फॉर्म्युला आहे m इज इक्वल टू दी साइज ऑफ n प्लस 1 अपॉन टूथ एटम. तर दी साइज ऑफ n ची व्हॅल्यू किती आहे 9. 9 प्लस 1 भागिला 2 टूथ एटम. 9 प्लस 1 अपॉन टूथ एटम. D is equal to the size of 9 plus 1 10 upon tooth atom तर the size of 10 upon 2 fifth atom म्हणजे m is equal to the size of fifth atom is आता बघा तुम्हाला एक पॉइंट सांगतो आहे. तुमचा मीडियन निघालेला आहे 5 निघालेला आहे. आपण ज्या पद्धतीने सॉल्व केलेला त्या पद्धतीने तुमचा मीडियन निघालेला आहे 5 म्हणजे m इज इक्वल टू दी साइज ऑफ फिफ्थ एटम इज. आता 5व्या नंबरची संख्या कोणती आहे हे तुम्हाला विचारात घ्यावं लागेल. तर बघा 5व्या नंबरची संख्या कोणती आहे
1 2 3 4 अँड 5 38 आहे, तर इथे 38 लिहावं लागेल. 38 लिहावं लागेल, कारण 5व्या नंबरची संख्या तुम्हाला 38 दिलेला आहे. जर 6व्या नंबरची असती तर 46 आलं असतं, आणि म्हणून तुमचा मीडियन निघालेला आहे 38. तुमचा काय निघालेला आहे, मीडियन निघालेला आहे. म्हणजेच मधामधली व्हॅल्यू जी काही मध्यस्थी जी काही व्हॅल्यू आहे ती तुमची 38 निघालेली आहे. तर हा झाला आपला दुसरा नंबरचा पॉइंट, मीडियन. आता तिसऱ्या नंबरचा पॉइंट कॅल्क्युलेशन करूया. सी, कॅल्क्युलेशन ऑफ मोड म्हणजे झेड. याचा फॉर्म्युला आहे z इज इक्वल टू 3m मायनस 2a. z इज इक्वल टू 3 m म्हणजे मीडियन. मीडियन किती आहे, 38 मायनस 2 ये, हा ये दिलेला आहे, हा ये आहे, आणि हा m आहे. ये म्हणजे मीन किती आहे, 39.11. 39.11. तर z इज इक्वल टू 3 गुणिला 38 करा. 3 गुणिला 38 114. 114 मायनस 2 गुणिला 39.11 करा. 2 गुणिला 39.11 तर 78.22. 78.22. तर z इज इक्वल टू 114 मायनस 78.22 मायनस करा, तर किती उरेल, 35.78. 35.78 हा तुमचा निघालेला आहे मोड. अशा प्रकारे तुमचं पहिलं उदाहरण झालेलं आहे, आणि खूप सोपं आहे. आपल्याला सर्वच उदाहरण सिरीजनुसार कॅल्क्युलेशन करावं लागतील, म्हणजे एकामेकाशी रिलेटेड आपले उदाहरण राहतील. जो आपण सिंपल सिरीजवरच्या आपण उदाहरणाची सुरुवात केलेली आहोत, तर सिंपल सिरीजवरच्या उदाहरणापेक्षा डिस्क्रीट सिरीज थोडी वेगळी तुम्हाला पाहायला भेटेल आणि शिकायला भेटेल. पण याच्याच आधारावर डिस्क्रीट सिरीज सुद्धा तुमची अवलंबून राहील. डिस्क्रीट सिरीजच्या आधारावरच तुमची कंटिन्यूअस सिरीज अवलंबून राहील. तर म्हणून तुम्हाला या सर्व सिरीजवरचे उदाहरण तुम्हाला समजून घ्यायचे आहेत, तुम्हाला तुमच्या रजिस्टरमध्ये लिहून घ्यायचे आहेत, आणि तुम्हाला जे काही डाऊट्स असतील, ज्या काही समस्या असतील, तर ते तुम्हाला विचारायचं आहे. तुमचं आता कॉलेजला येणं सध्या बंद आहे. कधीपर्यंत बंद असतो हे निश्चित नाही आहे अजूनही, पण तुम्हाला सांगतो आहे मी की असं तुम्ही सर्व विद्यार्थी मिळून, तुम्ही ग्रुप मिळून स्टडी करा, की आपल्याला 10 उदाहरणं घेऊन कॉलेजला जायचं आहे, आणि जे काही विषय शिक्षक आहेत त्यांच्याशी आपले जे काही डाऊट्स आहेत, ज्या काही समस्या आहेत त्या सोडविणे आहे. तर तुम्ही 10 उदाहरणं किंवा 15 उदाहरणानंतर प्रत्येक उदाहरणात जर काही समस्या असतील तर तशा उदाहरणाच्या समस्या तुम्ही आपल्याकडे लिहून घ्या, आणि त्या समस्या आमच्यापर्यंत आणा, जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याच्यावर काय मार्ग काढता येईल आणि तुमच्या समस्या दूर केल्या जातील. तर हा पहिला उदाहरण आपल्या इथे संपलेला आहे. आपण इथेच थांबूया आणि पुढचं उदाहरण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. धन्यवाद.